चांदूर रेल्वेत निलेश विश्वकर्मा व नगराध्यक्ष पत्नी प्रियंका विश्वकर्मा यांनी बजावला मतदानाचा हक्क. विजयाचा विश्वास. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी सहपत्नी चांदूर रेल्वे नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा यांच्यासह चांदूर रेल्वे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या उत्सवात आज अमरावती विधान परिषद निवडणूक यात मी आणि माझी पत्नी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व सुज्ञ या नगरसेवकांना विनंती आहे की मतदान लोकशाही येत्या काळात जिवंत राहिली पाहिजे, म्हणून या निवडणूक आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू. तुमचा प्रश्न बरोबर आहे. ही लढाई जी आहे ही 453 जे नगरसेवक होते त्या नगरसेवकातल्याला प्रतिनिधी निवडायची आहे. त्यामुळे खरोखरच जे अमरावती जिल्ह्यात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा मेसेज आहे. शेवटी नगरसेवकांचे प्रश्न एक नगरसेवक चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, ह्याच आम्ही मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात दिला. अमरावती जिल्ह्यातील हे नगरसेवक सुज्ञ आहेत, त्यांनाही माहीत आहे की येत्या काळात आपल्याला काय केलं पाहिजे. म्हणून आज या मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की मोठ्या प्रमाणात आपण मतांचा अधिकार बजावा आणि तुमचा नेहमीचा तुमच्यासोबत तुमचा भाऊ नगरसेवक म्हणून सतत काम करण्यासाठी तुमच्यासोबत मी तयार आहे. त्यासाठी आपलं पसंती क्रमांक मत मला मिळावं हीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि ही लढाई माझ्या एकट्याची नाही तर येणाऱ्या पिढीची आहे. कारण का ज्या पद्धतीचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात उभं करण्यात आलेलं आहे, अनपोज निवडणुका घेणेच नाही आणि ती जर थांबवायची असेल तर कुठंतरी लोकशाहीला मोठं करायचं असेल, लोकांना साबूत ठेवायचं असेल तर मतदान गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रक्रियेतून आपण गेलं पाहिजे. येणारी पिढी ही जेव्हापर्यंत या सर्व गोष्टीला आळा घालणार नाही तर निश्चितच पुढचा काळ हा स्वर्णिम राहणार नाही. म्हणून ही आमची लढाई होती. ही लढाईत यश येणार आहे आणि सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आपण मतदानाचा अधिकार 1 नंबरचं मत देऊन आम्हाला द्यावं. धन्यवाद.